तर नमस्कार मित्रांनो, पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आलो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये। श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा निमित्ताने पूर्ण मंदिराची सजावट चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी विद्युत रोषणाई सुद्धा केलेली आहे। ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पूर्ण अशी विद्युत रोषणाई मंदिराला केलेली आहे। हे पहा, ही आहे दर्शन लाईन। पूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा मारून आपण मंदिर सजावट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक आपले वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। चला, आपण प्रदक्षिणा मारत आहे। हे पहा, रात्रीचे 8:30 पावणे 9 वाजलेले आहे आणि आपण आलो आहे मंदिर परिसरामध्ये। श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा निमित्त विद्युत रोषणाई केलेली आहे। आपण आहे पश्चिम द्वारपाशी। आपण आता पश्चिम द्वारपासून पुढे जाणार आहे आणि पूर्ण मंदिराला सजावट केलेली पूर्ण अशी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा लग्न सोहळा आहे, त्यामुळे पूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजविलेला आहे। हे पहा मित्रांनो, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची विद्युत रोषणाई। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा असल्यामुळे ही सजावट केलेली आहे। आपण सध्याला मंदिर परिसरामध्येच आहे, पाहू शकता। हे पहा, विद्युत रोषणाई छान प्रकारे केलेली आहे। 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत रात्रीचे, तरीसुद्धा भाविक लोक दर्शन घेऊन येत आहेत। हे पहा, दर्शन लाईनसुद्धा चालू आहे आणि फुलांची सजावट देखील वर चालू आहे कळसावर। हे बघा, पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। हे पहा, पूर्ण अशी विद्युत रोषणाई केली आहे। ही आहे 7 मजली दर्शन लाईन, पाहू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कुणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।